नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनल मध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। तर शेतकरी मित्रांनो, असाच एक मुद्दा हक्काचा आपण आज घेऊन आलेलो आहे, जे की आहे कर्जमाफी संदर्भात, जी सरकारने 1-1.5 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी साधारणतः हालचाली चालू केलेल्या होत्या। विरोधकांनी सुद्धा त्याच्यावर प्रश्न उचलले होते। जयंत पाटील असतील, संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, आणि अशाच वेगवेगळ्या विरोधक नेत्यांनी प्रश्न उचलला होता की शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हायला हवी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हायला हवा। त्यावर विरोधकांनी सरकारला एक निवेदनही दिलं होतं। सरकारनं शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे असं त्या निवेदनामध्ये सांगितलं गेलं होतं, आणि त्यावर सरकारकडून काही हालचाली सुरू करण्यात आलेल्या दिसल्या होत्या। मग शेतकऱ्याची वेगवेगळ्या थकीत अशाची माहिती काढण्याचं काम चालू केलेलं होतं, आणि ते अजूनही कदाचित चालू असेल, परंतु त्यावर अजून कुठलीही घोषणा आलेली नाही। आणि शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम कायम आहे की शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार की नाही। विधानसभा निवडणूक तर आता तोंडावर आलेली आहे, आचारसंहिता काही दिवसात लागू शकते। तर मित्रांनो, हाच संभ्रम दूर करण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय, आणि माझा हा व्हिडिओ त्याच विषयावर आहे। तर मंडळी, पुढे जाण्या अगोदर अशाच विविध माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करा, अजिबात विसरू नका। शेतकरी मित्रांनो, साधारणतः 1-1.5 महिन्यापूर्वी माध्यमावर अशी एक न्यूज चालत होती की शेतकऱ्यांना विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीपूर्वी सरकार हे कर्जमाफी देऊ शकतं, जे की आता थकीत शेतकऱ्यांचं कर्ज आहे ते कर्ज माफ करू शकतं, आणि त्याच्यामध्ये नियम व अटी सुद्धा लागू करू शकतो। कदाचित नियम असतील ते जून 2024च्या आधीचे शेतकरी जे थकीत आहेत त्यांना कर्जमाफी मिळू शकते, आणि जे जून 2024 नंतर ज्यांनी कर्ज घेतले त्यांना कदाचित कर्ज माफी मिळणार नाही। असं एक त्याच्यामध्ये अट किंवा नियम लागू करून तुम्हाला कर्जमाफी होईल असं एक काही दिवसापूर्वी मीडियामध्ये किंवा वेगवेगळ्या चॅनल्सवर आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु 2024 ची निवडणूक आता जवळ आली, आचारसंहिता लागायची वेळ आलेली आहे, आणि अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे, जे की ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे किंवा आपलं कर्ज माफ होणार, शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफी देणार आहे, त्याच्यामुळे 2024च्या निवडणुकीच्या आधी कर्जमाफी होईल का, हा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात येतोय। परंतु शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी करायची म्हटलं तर त्याला 5-6 महिन्याचा वेळ लागतो, आणि तो वेळ आता सरकारकडे नाहीये। सगळा डाटा कलेक्ट करायचा, पैशाचं नियोजन करायचं, अशा वेगवेगळ्या भानगडी त्या कर्जमाफीच्या प्रोसेस मध्ये असतात, आणि जे की आता कर्जमाफी होणं खूप अवघड दिसत आहे। पहिलं कारण म्हणजे पैशाचं नियोजन, जे की आता सरकारने वेगवेगळ्या योजना अशा चालू केल्या आहेत, ज्या की सरकारवर पैशाचा बोज वाढलेला आहे, आणि सरकारकडे तेवढे सध्या पैसे दिसत नाहीयेत। जसे की लाडकी बहीण योजना असो, किंवा शेतकरी लाडका योजना असो, किंवा अनुदानाचं वाटप असो, किंवा कुठल्याही गोष्टी असू द्या, त्याच्यावर एवढा पैसा दिला जातो। त्याच्यामुळे आता सरकारकडे तर असं दिसत नाही की पैसा आणि सरकार शेतकऱ्याचं कर्ज माफ करू शकेल। हा संभ्रम जर तुमच्या डोक्यात अजून सरकारला वाढवायचा असेल, आणि सरकारला जर मतं मिळवून घ्यायची असेल, तर सरकार काय करणार आहे, तर सरकार तुम्हाला सांगेल की आम्ही कर्जमाफी केलेली आहे, आणि सरकार घोषणा अशी करेल काही दिवसात, आता ह्या 2-4 दिवसात, 7-8 दिवसात, 10 दिवसात, की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी। विधानसभेत 2024च्या आधी एक डाव सरकार खेळू शकतं शेतकऱ्यांसोबत, की म्हणू शकतं आम्ही तुमची कर्जमाफी करण्याची घोषणा करू शकतो सरकार। परंतु शेतकऱ्यांनी सावध व्हायचे, कारण आता कर्जमाफी होणे शक्य नाही। आचारसंहिता ही डोक्यावर लागलेली आहे, आणि प्रत्येक शेतकऱ्याचं जर कर्ज माफ व्हायचं असलं तर त्याला भरपूर वेळ लागतो। सरकारचा निव्वळ एक शेतकऱ्याला खुश करण्याचा प्रयत्न असू शकतो, तरी शेतकऱ्यांनी सर्वांनी याला जाणून घेण्याचं गरजेचं आहे की आता कर्जमाफी होणे शक्य नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सरकारला याचा कितपत तोटा आणि कितपत फायदा येणाऱ्या निवडणुकीत सरकारला होऊ शकतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माझी माहिती आवडली का? जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।